माझ्याकडे ₹5, ₹10 व ₹20च्या समान नोटा आहेत. त्याची किंमत ₹2450 होते. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. आता या गणितामध्ये काय करायचं बघा, सुरुवातीला नोटांची संख्या x मानू. काय करायचं, संख्या x मानू. आता घ्या ₹5 म्हणून काय केले, 5x अधिक ₹10 10x अधिक ₹20x बरोबर किती म्हटलेला आहे, 2450 एकूण किंमत. आता याची बेरीज किती झाली, 35x बरोबर किती आलेत, एकूण किंमत म्हटले 2450. म्हणून आता 35 भागाकारात गेले, x बरोबर किती आले, 2450 भागिले 35. आता याला भाग घालवा, 5 7 35, 5 चोक 20, किती राहिले, 5 9 45, 0 गेला. परत 7 1 7, 7 7 49, हा 0 तिथेच घेतला. म्हणून x बरोबर किती आले, 70 आले. x बरोबर 70 आले. म्हणून प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती आहे, 70 आहे.